सक्सेस कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत डिव्हिजन कसं करणार आपण ते बघणार याच्यामध्ये. तर इथे दिलेलं बघा आपल्याला 3/80. आता 3च्या टेबलमध्ये 80 कुठे येतात बघा. आपण हे रेड कलरमध्ये आपण हे काही अंक याच्यामध्ये लिहिलेले आहेत बघा. हे जे रेड कलरमधला जो काही डिजिट आहे ते आपल्याला इथे वरती लिहायचं. आता 3चा टेबल कितीपर्यंत म्हटला म्हणजे 80 येणार, तर 6पर्यंत. मग हे जे 6 आहेत हे 6 आपण वरती लिहिणार. 3 6 होणार 80. आता 80मधून 80 आपल्याला काय करायचे, मायनस करायचे. 80मधून 80 गेले 0, म्हणजे आपलं जे काय आन्सर येणार आहे ते 6 येणार आहे आणि जे काही रिमेनिंग येणार आहे ते असणार आहे आपले 0. ठीक आहे. /60. आता 3च्या टेबलमध्ये 60 कुठे येतात का बघा बरं याच्यामध्ये. तर नाही, 3च्या टेबलमध्ये 60 येत नाही. तर 3च्या अगोदर येणारा डिजिट कोणता याच्यामध्ये टेबलमध्ये, 60च्या अगोदरचा डिजिट कोणता याच्यामध्ये, 50. हा 3च्या टेबलमध्ये येतो, मग 50 इथे लिहिणार आपण. आता 3चा टेबल कितीपर्यंत म्हटला म्हणजे 50 येणार. तर 3चा टेबल आपण 5पर्यंत म्हटला म्हणजे 50 येणार. 3 5 जा 50, म्हणजे आपण इथे लिहिणार 5. 3 5 जा 50. 6मधून 5 गेले 1, 1मधून 1 गेला 0. अशा प्रकारे आपण हे सोडू शकतो. जर टेबलमध्ये 3च्या टेबलमध्ये 60 जर येत नसेल तर 60च्या अगोदरचा डिजिट घ्यायचा, जो काही 3च्या टेबलमध्ये असेल तो आपण 50 घेतला. मग 3चा टेबल कितीपर्यंत म्हटला म्हणजे 50 येणार. तर 3 5 जा 50. अशा प्रकारे आपण सोडू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. 3/25. हा 3नं आपल्याला काय करायचं आहे, 25ला डिवाईड करायचं आहे. तर 3च्या टेबलमध्ये कुठे 25 येतात का बघा. तर 25 तर येत नाही. मग 25च्या अगोदरचा डिजिट कोणता आहे, 24. हा 3च्या टेबलमध्ये येतो, तर इथे लिहायचे 24. तर 3चा टेबल कितीपर्यंत म्हटला म्हणजे 24 येतात बघा. याच्यामध्ये 3 8 जा 24. हा जो 8 आहे रेड कलरमधला, हा आपल्याला इथे लिहायचा आहे. 3 8 जा होणार 24. याच्यात आपल्याला काय करायचे, 25मधून 24 सबट्रॅक्ट करायचे. 5मधून 4 गेले 1, 2मधून 2 गेले 0. अशा प्रकारे आपण हे सुद्धा सोडू शकतो. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पॉईंटचं जे काही डिव्हिजन आहे ते आपण शिकूया. त्याच्यामध्ये पॉईंटचं डिव्हिजन कसं करायचं ते. पण त्या अगोदर काही एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. 3/5 जर केलं आपण 26, याचा ॲन्सर तुम्हाला सांगायचं आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये 3/13. याचं पण ॲन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. याच्यानंतर जो काही नेक्स्ट टॉपिक आहे तो पॉईंटचं डिव्हिजन, तो आपण घेऊयात. नेक्स्ट आहे बघा, पॉईंटचं डिव्हिजन आपल्याला शिकायचं आहे. तर पॉईंटचं डिव्हिजन कसं करणार आपण ते बघा याच्यामध्ये. आणि डिव्हिजन पॉईंटचं आहे की नाही कसं ओळखणार बघा. हा अंडररूटमधला जो काही डिजिट आहे हा जर बाहेरच्या डिजिटपेक्षा छोटा असेल तर हे पॉईंटचं डिव्हिजन आहे असं समजायचं. हा 1 या 2पेक्षा छोटा आहे. ठीक आहे. ह्याचे काय अंडररूटमधला जो काही डिजिट असणार आहे इथला, हा जर या बाहेरच्या डिजिटपेक्षा छोटा असेल तर हे पॉईंटचं डिव्हिजन आहे असं समजायचं. तर चला मग आपण पॉईंटचं डिव्हिजन करूयात. तर बघा, हा जो 1 आहे ह्या 2पेक्षा छोटा आहे. तर कसं करणार, अगोदर इथे 0 घ्यायचा, इथे पण 0 घेणार आपण. 1मधून 0 मायनस करायचं आहे. 1मधून 0 जर मायनस केला तर आपला ॲन्सर येणार 1. आता इथे परत 0 घ्यायचा, इथे 0 घेतल्याच्यानंतर इथे द्यायचा आहे पॉईंट. आता 2चा टेबल कितीपर्यंत म्हटला म्हणजे 10 येणार, तर 5पर्यंत. 2 5 जा होणार 10, म्हणून इथे आपण लिहिणार 5. 2चं आणि 5चं डिव्हिजन केलं, आपला ॲन्सर येणार 10. 2 5 जा 10. 10मधून 10 गेले 0. अशा प्रकारे आपण सोडू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे याच्यामध्ये 3/2. हे सुद्धा एक पॉईंटचंच डिव्हिजन आहे. का, कारण अंडररूटमधला जो काही डिजिट आहे हा 2 या 3पेक्षा कसा आहे, छोटा आहे, म्हणून हे सुद्धा पॉईंटचं डिव्हिजन आहे. तर परत आपली स्टेप तीच. सुरुवातीला इथे 0 घ्यायचं, इथे पण 0 घ्यायचं. या 2मधून 0 मायनस करायचा. 2मधून 0 गेला होता इथे 2, इथे 0 घ्यायचा. परत इथे 0 घेतल्याच्या नंतर इथे येणार पॉईंट. आता 3च्या टेबलमध्ये कुठे 20 येतात का, तर नाही येत. पण 20च्या अगोदरचा डिजिट कोणता आहे 3च्या टेबलमध्ये येणारा, 20च्या अगोदरचा डिजिट आहे 80. हा 80 इथे लिहायचा. आता 3चा टेबल कितीपर्यंत म्हटला म्हणजे 80 येणार 6, म्हणजे 3 6 जा होणार 80. तर आपण इथे लिहिणार 6. 3 6 जा होणार इथे 80. इथं 10 होतं, 10मधून 8 गेले 2, इथे 1 कॅरी येतो. 2मधून 2 गेले 0. अशा प्रकारे हे सुद्धा आपण सोडू शकतो. एक्झाम्पल आपल्यासमोर दिलेलं आहे 3/1. हे सुद्धा पॉईंटचं डिव्हिजन आहे. का, कारण इथे सुद्धा हा जो 1 आहे ह्या 3पेक्षा छोटा आहे, तर हे सुद्धा पॉईंटचं डिव्हिजन असणार आहे. तर परत ती स्टेप. सुरुवातीला इथे 0 घ्यायचा आहे, इथे 0 घ्यायचा. या 1मधून 0 मायनस करायचा आहे. 1मधून 0 गेला 1, इथे 0 घ्यायचा. इथे 0 घेतल्याच्यानंतर इथे अगोदर पॉईंट द्यायचा. इथे पॉईंट दिल्याच्यानंतर आता बघा
3चा टेबल कितीपर्यंत म्हटला म्हणजे 10 येणार, तर 3च्या टेबलमध्ये 10 येतात का अगोदर बघा, तर 3च्या टेबलमध्ये 10 येत नाही. मग 10च्या अगोदरचा डिजिट कोणता आहे? 9. 3च्या टेबलमध्ये येणारा 10च्या अगोदरचा डिजिट आहे 9. मग 3चा टेबल कितीपर्यंत म्हटला म्हणजे 9 येणार, 3 3 जा 9. इथे आपण लिहिणार 3. आता इथे 10मधून 9 गेले 1, इथे 1 कॅरी तो 1मधून 1 गेला 0. तर अशा प्रकारे आपलं जे काही ॲन्सर येणार आहे ते 0.3 हे आपलं ॲन्सर येणार आहे. तर अशा प्रकारे आपण पॉईंटचं डिव्हिजन शिकलो. तर आता पॉईंटचं डिव्हिजन काही उदाहरण तुम्हाला सुद्धा सोडवायचे त्याच्यामध्ये. तर बघा कमेंट बॉक्समध्ये ॲन्सर तुम्हाला सांगायचं आहे. 2 डिवाइड बाय 1, 4 डिवाइड बाय 1 आणि 4 डिवाइड बाय 2. याचा ॲन्सर तुम्हाला काढून कमेंट बॉक्समध्ये ॲन्सर सांगायचं याचं. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपण पॉईंटचं डिव्हिजन शिकलो.